श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली। सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली आहे, तर भाविकांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। पंढरपूरमध्ये भाविकांच्या गर्दीने हरिनामाच्या गजराने पंढरपूर नगरी ही दुमदुमून गेली आहे आणि आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। आपण एकंदरीत बघितलं तर हाच जो महाद्वार आहे आणि नामदेव पायरी आहे, आपण पाहिलं तर लाखोच्या संख्येने आज पंढरीमध्ये पुत्रदा एकादशी निमित्त भाविक जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रभागेचं स्नान घेतल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतात। खरं तर आज दर्शन घेतल्यानंतर पुत्र प्राप्त होते अशी आख्यायिका वारकरी संप्रदायामध्ये सांगितली जाते। आपण एकंदरीत पाहिलं तर पदस्पर्श दर्शनाची रांग ही जवळपास 3 किलोमीटरपर्यंत गेलेली आहे। आपण बघितलं तर दर्शनाला जवळपास 7 ते 8 तास कालावधी पदस्पर्श दर्शनाला लागत आहे। मंदिर परिसर असेल, वाळवंट असेल, या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक आपल्याला गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत नाही ते भाविक आता या नामदेव पायरीचं दर्शन घेतात, कळशाचं दर्शन घेतात। खरं तर आज सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासून एकादशीची गर्दी जी आहे ती मंदिर परिसर असेल, अनेक ठिकाणी आता गर्दी आपल्याला गेलेले मठ असतील, या ठिकाणी आता गर्दीने फुलून गेलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज पुत्रदा एकादशीमुळे आज पंढरीत लाखोच्या संख्येने भाविक आपल्याला जमा झालेले पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।